हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर आत्ता वाजले 9:45 आणि आज तारीख आहे 1 मे। हे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे। तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया। तर आत्ता झाली मागे पाहिलं असेल तुम्ही की आमच्या बॅगा वगैरे सगळ्या रेडी झालेल्या आहेत आणि जायचं आहे लग्नाला। तर कुणाच्या लग्नाला चाललो आहोत, कुठे चाललो आहोत ते तुम्हाला पुढे जाऊन कळणार आहेच। तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू पाहावा लागणार आहे। आणि आत्तापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतीलच तर नक्की लाईक, शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला, आत्ता आम्हाला आहे 10:30ची ट्रेन आणि आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे। फक्त यांची आता वाट पाहतोय कारण की हे आलं की म्हणजे जेवण आणि मग लगेच निघणार आहोत आम्ही। आणि जायचं आहे सुरतलाच आणि सुरतला इथून ट्रेन आहे त्यामुळे आम्हाला सोयीस्कर पडतं सुरतला जाण्यासाठी। तर पुढे जाऊन काय काय होतं नाही होते तुमच्यासोबत मी सगळे शेअर करणार आहेच। आणि लग्न कुणाचं आहे तिथे जाऊनच तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा। चला, काय काय होतं आहे आजच्या दिवसाला पाहूया। स्टेशनला तर आलोय, तिकीट काउंटरला आले जबरदस्त गर्दी। ट्रेनचं रिझर्वेशन वगैरे आमचं काहीच नव्हतं, आम्हाला फक्त 2 तासाचा प्रवास करायचा होता म्हणून आम्ही उभ्यानेच तो प्रवास केलेला आहे। आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत उधना स्टेशनला आणि तिथून आम्ही डायरेक्टली आलो आहोत लग्नाच्या घरी। तर हळदीची तयारी वगैरे सगळी झालेली होती। हा टायमिंग आहे सायंकाळी 5:30-6चा। आता कोणाचं लग्न आहे ते तुम्हाला सांगते। आता ग्रीन ओढणी नऊवारी साडी जी आहे येलो ती आहे रुपाली, म्हणजेच लहान आत्ते सासूंची सून। तर तिच्याच भावाच्या लग्नाला आम्ही सुरत इथे आलेलो होतो। ह्या आहेत त्या आत्ते सासूबाई, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याचदा पाहिलेलं असणारच आहे। आणि हळदी आणि लग्न हे घरीच होतं, हॉलमध्ये वगैरे नव्हतं आणि त्यामुळे मग हळदीचा कार्यक्रम जो आहे तो सुरू झालेला होता। कारण यानंतर पुन्हा नवरीची पण हळद होती आणि पुढे तुम्ही अजून पाहू शकाल की खूप छान असा व्हिडिओ आहे हा हळदीचा। तर नक्की कुठे स्किप न करता कंटिन्यू हा व्हिडिओ पाहत रहा। तर नवरदेव आणि नवरीचा छान असा हळदीचा कार्यक्रम आहे ना तो झालेला होता। पण मंडपात ना खूप असं गरमी पण होत होती म्हणून आम्ही वरती टेरेसवर आलेलो आणि पाहत होतो काय सगळ्यांचं छान असं फोटोशूट चाललेलं होतं। म्हणून आम्ही पण घरच्या घरी छान असा कपल म्हणूया किंवा सिंगल ग्रुपने फोटोशूट जे ते केलेले आहेत। तर कसं झालं आहे नक्कीच सांगा। काढला ना असं करतो का बाबा? असं नाव मामी नाराज आहे एवढं वरतून नाही, काढा 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 नाही राखून त्यांना साधा काम राहिला का ठीक आहे। दगी दगी पुरा घामपूस राहिला त्या पुरा घामपूस राहिला मला तिघींना पाहून मी तो हिला घेऊन आले ना आले पिंकी आली नवापूर आले नवापूर इकडे येत नाही भेटले त्यांना। तेच तुमचे 2 तास गेले, तो 1 तास, उद्या 3 तास। नवापूरवरून ट्रेनने आले असते लवकर नवापूरला होते ते कोणाला विचारायचं बघा। हो या ना पटकन अंदर पडत चला फटाफट फोटो काढा। दे ना साईडला।
यांच्यावर यांना अजून लांब जा. चला आपण उतरायचं खाली. हे थांब ना, एक स्नॅप काढू आपण. अरे उभा राहा. छानसं फोटोशूट वगैरे झालेलं आणि जेवणाला बराच असा वेळ होता आणि सगळ्यांना चहाची आपण म्हणतो ना तलफ जी होती ती लागलेली होती. पण बरंच असं शोधलं चहाचं दुकान टपरी कुठेच आम्हाला दिसली नाही. फायनली एका जणाला विचारलेलं आणि मग तिकडे कॉर्नरला आम्हाला छोटंसं दुकान जे चहाचं ते दिसलेलं होतं आणि सगळ्यांनी चहा घेतलेला आहे. तर हळदीच्या रात्री ना सगळ्यांचं नाच गाणं जे ना ते चाललेलं होतं. खूप अशी सगळेजण ते आत्याचे मामाचे मुलं आहेत ते सगळे, तर त्यांची मजा मस्ती पण चाललेली होती आणि छान असं नाचणं पण चाललेलं होतं. आणि आम्ही आलेलो होतो ह्या आत्यांच्या पुतणसुना, त्यांच्याकडे आमचं छान असं रात्री झोपण्याची सोय जी ना ती झालेली होती. आणि सकाळी आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आणि पुन्हा लग्नाच्या घरी आम्ही गेलेलो होतो. तर आजचा व्हिडिओचा मी या ठिकाणी एंड करते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेलच तर नक्की लाईक शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करत राहा. चला तर मग सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर.